स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच। सुप्रीम कोर्टामधली सुनावणी आता शुक्रवारी। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती नाही। अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये दिमाखात फडकला धर्मध्वज। अयोध्येसह संपूर्ण देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण। पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजन। शतकानुशतकाची जखम आज भरून निघाली। आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपवून टाकू। पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मध्वजा फडकवल्याच्या नंतर ग्वाही। बदलापूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या वामन म्हात्रेंच्या एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट। पत्नी, भाऊ, मुलगा, भाऊजय, पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात। तिकीट वाटपावरून भाजपची टीका। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। हिवाळी अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन। बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील उपस्थित राहणार। भारतीय पासपोर्टवरून अरुणाचल प्रदेशामधल्या महिला प्रवाशाची शांघाय विमानतळावरती अडवणूक। चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक। भारतानं नोंदवला तीव्र निषेध। गुवाहाटी कसोटीवरती दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड। दक्षिण आफ्रिकेची आघाडी 450 पार। भारतीय फलंदाजांचा पहिल्या डावामध्ये फ्लॉप शो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।